एका ठिणगीतून पेटतो वणवा एक क्षण, पेटतो वणवा एक क्षण, पडल्यावर प्रेमात, पडल्यावर प्रेमात, पडल्यावर प्रेमात, पडल्यावर प्रेमात. खूप तरी गुप्तमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज बुन्नी आणि शीलाच्या तालावर नाचणारं बॉलिवूड म्हणजेच भारतीय चित्रपट सृष्टी, या चित्रपट सृष्टीचे खरे जनक म्हणजे एक मराठी माणूस दादासाहेब फाळके. तरी देखील आजच्या तारखेला ह्या बॉलिवूडमध्ये मराठी दिग्दर्शक तसे फार कमीच नाही का. ही गोष्ट तुम्हाला खुपते आणि म्हणूनच आलेले आहेत फेअर अँड लवली खुपते इथे गुप्ते. मी अचानक बॉलिवूड वरती का घसरलो, दादासाहेब फाळकेंची आठवण का काढली आणि ही काय बडबड लावलेली आहे तुम्हाला सगळं कळणार आहे. पण त्याआधी पाहूया लोकांना काय खुपते. आजच्या तरुणांचं समाजाकडे खूप कमी लक्ष आहे. तर तरुणांनी जर लक्ष दिलं नाही तर भारत 2020 पर्यंत कदाचितच महासत्ता होऊ शकेल. ही गोष्ट मला खुपते. कदाचित ही गोष्ट फक्त मलाच नाही सर्वांना खूपत असेल आमच्या कॉलेजच्या स्टुडंट्सला की आमच्या कॅन्टीनचे रेट्स खूप आहेत, ते थोडे कमी करावेत. जेव्हा कमी मार्क मिळून पोरं किंवा त्यांचे बाबा डोनेशन भरून चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात आणि जे ओपनमध्ये आहेत पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते त्यांचे गुणवत्ता असून देखील फालतू कॉलेज किंवा कमी दर्जाच्या कॉलेजमध्ये शिकतात. ही गोष्ट मला खूप खुपते. तर आपण पाहिलं लोकांना काय खुपते आणि आता बघूया गुप्ते का फांडा. लालाची बायको एकदा दुकानात गेली आणि दुकानदाराला म्हणाली, ओ तुमच्याकडे जितकी सडलेली घाणेरडी नासकी कुसकी संत्री असतील ना ती सगळी द्या. दुकानदाराला पण वाटलं बिचारी गाई म्हशीला टाकणार असेल, दानधर्म करणार असेल. त्यांनी देखील सगळी कुसकी नासकी सडलेली संत्री तिला काढून दिली. तिने ती सगळी घेतली, बाजूला ठेवली. मग दुकानदाराला म्हणाली, आता उरलेल्या संत्र्यांचा डझनाचा भाव सांगा बघू. पुण्यातल्या पोंक्षे काकांनी परवा दिवशी दुकानदाराकडनं एक कुकर विकत घेतला आणि काल बघतो तर काय दुकानदाराच्या समोर तो कुकर ठेवून भांडत होते की हा नाही नको मला, हा परत घे. दुकानदार म्हणला, का हो काय प्रॉब्लेम आहे कुकर मध्ये. पोंक्षे काका काय म्हणत होते माहितीये, अरे मेल्या घरामध्ये 3-3 मुली लग्नाच्या असताना हा मेला शिट्ट्या मारतो. परवा दिवशी लाल्या मला सांगत होता, ए उद्या काय झालं, ए उद्या आपण खुश आज का, आपण मल्लिकाशी बोललो. म्हणलं मल्लिकाशी, कोणत्या मल्लिकाशी. मल्लिका शेरावतची बोललो. मल्लिका शेरावतची बोललास, काय बोललास. आपण फोन उचलला, नंबर आपल्याला गल्लीवरच्या नाण्याने दिला. मग म्हणले ए मल्लिका लाल्या बोलतो. मग काय म्हणाली ती म्हणली गप मेला फोन ठेव. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत बॉलिवूडच्या आकाश गंगेतले चंद्र म्हणजेच एन चंद्रा आणि शाहरुखची फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि पहेली मधली शाहरुखची आई म्हणजेच अभिनयाच्या क्षेत्रात सगळ्या हिंदीतल्या लोकांची नानी म्हणजेच नीना कुलकर्णी. एक दो तीन चार पाच छह सात आठ नौ 10 11 12 13. नीनाताई अभिनेत्री, मग सूत्रसंचालक आणि मग त्यातून निर्माती. म्हणजे अभिनेत्रीने अल्टिमेटली निर्माती व्हायलाच पाहिजे का. बापरे, असं काय. मला वाटतं पायंडा स्मिता तळवकरनी घालून दिलेला आहे. आपला कला प्रवास आपल्याला नाही ठरवता येत. तर जे समोर येतं ते जर घ्यावंसं वाटलं तर घ्यावं. हा माझा तरी एक आयुष्याचा एक धर्म आहे. तसं झालं. मला ती गोष्ट ऐकवली, ते म्हणाले तुम्ही काम कराल का. म्हणून म्हटलं अरे बापरे हे प्रोड्यूस कोण करणार. ते म्हणाले तुम्ही प्रोड्यूस करणार. म्हटलं थांब मला विचार करू दे. असं होऊन शेवरी झाला. पण ज्यावेळेला अभिनेत्रीतनं निर्माती म्हणून काम केलं त्यावेळेला आतापर्यंत आपण इतर निर्मात्यांना किती त्रास दिला हे रिअलाइज झालं. खरोखर अवधूत मी तुला खरं सांगते, त्यावेळेला मला लक्षात आलं की बरे ती बाजू दिसली, ती दिसायचीच. मला असं वाटतं माझे निर्माते आतापर्यंतचे म्हणतील की नाही यांनी तितका त्रास नाही दिला, पण दिलाय, कधी कधी दिलाय त्रास सुद्धा. तर ते मात्र आहे की त्या बाजूला आपण गेलो की लक्षात येतं की अरे बापरे
असं आहे म्हणून ते असं असतं. दरवेळेला निर्माताच वाईट आणि चुकीचा आणि मुद्दाम करतोय वगैरे जे कधी कधी वाटतं कलाकाराला, तसं काही नसतं नेसेसरीली. एन चंद्राजी. पण हे नाव कसं काय, नावाची सुरुवात अशी का, म्हणजे चंद्रकांत नार्वेकर हे छान नाव असताना? ऍक्च्युली माझं नाव आहे चंद्रशेखर नार्वेकर. बरोबर. आणि आता ह्या म्हणाल्या ना की आपण आपला कला प्रवास ठरवू शकत नाही, तसं मला वाटतं आपण आपलं नावही ठरवू शकत नाही. सर ऍक्च्युली काय झालं की मी गुलजार साहेबांकडे ज्याला असिस्टंट म्हणून काम करतो तेव्हा प्रत्येक असिस्टंटला खूप वर्ष काम करायला वाटतं की आपण डायरेक्टर व्हावं म्हणून, आणि तो स्ट्रगल करायला लागतो, वेगवेगळ्या प्रोड्युसरना भेटायला लागतो, स्टोरी ऐकवायला लागतो की कुठेतरी क्लिक होईल म्हणून. तर एक शिवदासानी नावाचे प्रोड्युसर होते, त्यांना मी एक स्टोरी ऐकवली आणि त्यांना ती आवडली आणि म्हणाले की इसके ऊपर कुछ काम करते, चल खंडाळा चल के इसके ऊपर स्क्रिप्ट बनाते, देखते क्या बनता है म्हणून ते त्यांचा मुलगा आणि आम्ही खंडाळ्याला गेलो. असे फिरायचो दिवसभर, काही डिस्कशन करायचो. मला म्हणाले यार ये तुम्हारा नाम जो है ना वो बहुत लंबा नाम है यार, चंद्रशेखर नार्वेकर, ये तो स्क्रीन के बाहर चला जाएगा. अभी स्क्रीन के बाहर चला जाएगा, मैं तो खुद स्क्रीन के बाहर खड़ा हूं इस वक्त, मैं अंदर आने की कोशिश कर रहा हूँ, क्या करूं. बोले उसको छोटा कर दो म्हणून ते मग चंद्रशेखर मधलं चंद्रा काढलं आणि नार्वेकर मधला एन काढला आणि तो असं अलगद पुढे राहून टाकला आणि एन चंद्रा झालं. शेवटी ती फिल्म काय त्यांनी दिली नाही मला. अरे राम. नाही पण तुम्हाला एक हिट नाव त्यांनी दिलं आज, तुम्हालाच नाही तर अख्ख्या इंडस्ट्रीला एक छान हिट नाव दिलं की एन चंद्रा. हो. त्यामुळे प्रश्नच नाही. माधुरी दीक्षितला द माधुरी दीक्षित करणारे तुम्ही, कसं काय, म्हणजे माधुरीची निवड कशी केली होती? ऍक्च्युली काय झालं की मी बोनी कपूरचा हाऊस एडिटर होतो, तर तिथे मी मिस्टर इंडियाचं एडिटिंग करत होतो त्यावेळेला. अच्छा, बरं. तर एक दिवशी मी एडिटिंग करत होतो आणि की दरवाजा नॉक झाला आणि एक मुलगी आली आणि तिची आई आली आणि म्हणाले की शेखरजी आहे का. तर शेखर कपूर डायरेक्टर जे त्या फिल्मचे, ते नुकतेच येऊन गेले होते थोडंसं मार्किंग वगैरे करून आणि ज्याच्या मी एडिटिंग करणार. बोले शेखरजी तो चले गए अभी आके. तर तिचा चेहरा असा पडला. तर म्हटलं की अगर आपको कहा है तो शायद वापस आने वाले होंगे, लेकिन मुझे तो नहीं कहा है. तो आप बैठी आहे. तर ते बसल्या दोघी जणी. तर मी दुसऱ्या मुलाशी बोलत होत्या, त्या बॉयशी तर मराठीत बोलत होतो. तर मला विचारायला लागली तुम्ही मराठी आहात का. म्हटलं हो मी मराठी आहे. अच्छा अच्छा तुमचं नाव एन चंद्र आहे ना. म्हटलं हो. त्यांना तिलाही वाटलं की हे काहीतरी म्हणून म्हटलं तुमचं नाव काय आहे. तर म्हटलं माझे नाव माधुरी दीक्षित. म्हटलं काय करायला. तुम्ही शेखरजींना भेटायला आले होते, मला त्यांनी बोलवलं होतं फोटोग्राफ वगैरे घेऊन. आणि शेवटी शेखर काय आले नाही, ते निघून गेली अर्ध्या एक तासाने. त्यानंतर शेखर जे आले संध्याकाळी, तर मला आठवलं. म्हटलं आपको एक लड़की मिलने आई थी. कौन. कोई माधुरी दीक्षित नाम की लड़की थी. अच्छा. मला म्हटलं कैसी थी. का कोण असतं. मला असं वाटलं, मला मुझे तो लगा की सुपरस्टार थी. तर हसायला लागला तो. त्याच्या हसण्यात असा अर्थ होता की हा मुलगा या इकडे 8x10च्या एडिटिंग रूम मध्ये बसतो, याला काय मुली दिसत नाहीत, त्यामुळे याला कुठची मुली सुंदरच दिसत असणार. पण माझ्या डोक्यात तशी बसली. ज्या वेळेला मी तेजाब अनाऊन्स केलं, इमॅजिन केलं की आपलं पिक्चर करायचं आणि अनिल कपूरला साईन केलं, तेव्हा अनिलचा आणि तिचा सेक्रेटरी एकच होता, राकेश नाथ म्हणून. हा, राकेश नाथ. आणि त्यावेळेला काय झालं होतं की अनिल कपूरला मी स्क्रिप्ट ऐकवली आणि अनिल कपूरनी बोनीला सांगितलं चाहे दुनिया उलटी हो जाए मेरे को ये पिक्चर करनी है. आणि त्यावेळेला त्याचे 12 फिल्म फ्लोअरवर होते, एकही डेट नव्हती 2 वर्षावर, अख्खी डायरी फुल होती. तर बोनी कपूर मला म्हणाला एक काम करते, ये पिक्चर में ना एक बार डेट मैं तुमको दे नहीं सकता हूँ 2 साल तक, क्योंकि इतनी फिल्में हमारी फ्लोर पे और किसी की निकाल के दे नहीं सकता, लेकिन कैंसलेशन बहुत होते, जितने कैंसलेशन होंगे ना वो सारे तेरे को. शूटिंगच्या तर तुला कुठेही यायला लागेल. म्हटलं चालेल. तर मग म्हटलं तर कॅन्सलेशन वर शूटिंग करायचं. कॅन्सलेशन 2 दिवस आधी होतं. हो. असं काय एक आठवडा 2 आठवडे आधी होत नाही ना. सडनली काहीतरी तरी शूटिंग कॅन्सल होतं. तर 2 दिवसात मग दुसरे पण लोक मिळायला पाहिजेत ना, को स्टार्स. मग सर्वात काय म्हटलं त्यात माधुरी दीक्षितचं नाव आलं की ती सेक्रेटरी पण सेम आहे आणि मला ती डोक्यात बसली होती आणि त्यामुळे म्हटलं शी इज द फर्स्ट अँड लास्ट चॉईस इज माधुरी दीक्षित. आणि गंमतच आहे की त्या 12 फिल्मच्या बाजूला राहिल्या, ही सर्वात पहिली कंप्लीट झाली. का सगळ्या डेट कॅन्सल झाल्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रोड्युसरच्या कॅन्सल होतो यायचं, कधी याचं शेड्यूल कॅन्सल झालं, कधी त्याचं शेड्यूल कॅन्सल झालं. अच्छा. इनाताई तुमची हिंदीतली सुरुवात कशी झाली.
चित्रपटातच मी खूप उशिरा आले. नाटकात इतकी रमले होते की आधी चित्रपट बरेच यायचे तेव्हा मी सगळ्याला नाहीत. म्हणजे शक्ती सावंतच्या अनुरागसाठी मला त्यांनी विचारलं होतं, मग विशांताने चानीसाठी विचार, पण ते काही नाही केलं. आले तीच आईच्याच रूपात आले डायरेक्टली. सायमल्टेनियसली 2 चित्रपट पहिले माझे, म्हणजे हाच सुनबाईचा भाऊ पुरू बेर्डेचं, आणि त्याच्याबरोबर पुरुष या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. पण कमर्शियली व्हायबल पहिला चित्रपट डाग द फायर, त्याच्यात संजय दत्तच्या आईचं काम केलं होतं मी. करेक्ट हा, तो 97च्या सुमारास केला. त्याच्यानंतर मग कंटिन्युअसली Continuous चालू राहिलं. Go baby,